श्रावण पुत्रदा एकादशी नेमकी कधी? श्रावणाचा दुसरा सोमवार आणि एकादशीचा पवित्र योग जुळून आलाय. होय, 24 ऑगस्टला एकाच दिवशी महादेवांची शिवपूजा आणि भगवान विष्णूंची उपासना करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळते. पण या दिवशी शिवाटीत नेमके कोणते तीळ व्हायचे आहेत, तर शिवपूजा आणि विष्णूपूजा कशी करायची आहे, एकादशीचं व्रत कसं पाळायचं आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत, नेमकं काय करावं या संदर्भात संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया. श्रावण पुत्रदा एकादशी श्रावणी सोमवार आहे आणि एक समजून घेणं तितकंच गरजेचं आहे की श्रावण पुत्रदा एकादशीबाबत 23-24 ऑगस्ट अशा 2 तारखा पाहायला मिळतात. एकादशी तिथी 23 ऑगस्टच्या मध्यरात्री 2 वाजता सुरू होऊन 24 ऑगस्टच्या पहाटे समाप्त होत असल्याने पंचांगातील उदय तिथीचा विचार केल्यास 24 ऑगस्ट रोजी सोमवारी एकादशीच्या व्रतासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे गृहस्थांनी 24 ऑगस्टला एकादशीचे व्रत करून द्वादशीला म्हणजे 25 ऑगस्टला योग्य वेळी पारणं करावं असं सांगितलं आहे. मात्र एकादशी व्रताच्या तारखेबाबत स्मार्त वैष्णव आणि या स्थानिक पंचांगानुसार काही फरक असू शकतो. आपल्या स्थानिक पंचांगातील व्रत तिथी आणि सूर्योदयाच्या वेळेनुसार विचार घ्यावा असे सांगितले जाते. आता उदय तिथीनुसार 24 ऑगस्ट रोजी सोमवारी पुत्रदा एकादशीचा व्रत करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणं करावं असंही सांगितलं जातं. मग दुसरा श्रावणी सोमवार आणि एकादशी सुद्धा आहे, तर नेमकं काय करावं? या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, घरातील देवघर स्वच्छ करून प्रथम श्री गणेशाचं स्मरण करून पूजा करावी. त्यानंतर भगवान शिवाची पूजा करावी, शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा आणि तीळ अर्पण करावे. सोमवार आहे म्हणून शिवमूर्ती तीळ आहे. शिवाटीत नेमके कोणते तीळ व्हावे? काळे तीळ, पांढरे तीळ किंवा लाल तीळ? प्रत्येक तिळाचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि कोणत्या मनोकामनेसाठी कोणते तीळ अर्पण करावे याबाबतीत सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळणार. मात्र शिवासाठी आपल्या कुळाचारानुसार स्थानिक परंपरेनुसार तीळ वापरणं योग्य मानलं जातं. शिवाला मोठे तीळ अर्पण करताना ओम नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा आवर्जून जप करा. शिवाय महादेवांची पूजा करताना बेलपत्र आणि स्वच्छ धुवून त्यावर चंदन लावून अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा. अनेक जण 108 बेलपत्र सुद्धा वाहतात. त्यानुसार आपण ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत 108 बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू शकता. आता एकादशी असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचं स्मरण करून तुळशीपत्र अर्पण करावं. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा सुद्धा जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनाम, विष्णू स्तोत्र किंवा रामनाम याचा जप आपण करू शकता. भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान महादेव यांच्यात भेद न मानता दोघांची भक्ती या दिवशी करणं सुंदर आध्यात्मिक साधना मानली जाते. आता एकादशीचं व्रत या दिवशी कसं करावं? श्रावणाचा दुसरा सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारची उपासही आपण करतो, तर आपल्या प्रकृतीनुसार व्रताचा प्रकार ठरवून घ्यावा. जसे एकादशीचं व्रत निर्जल व्रत करू शकता, फलाहार व्रत करू शकता, उपवासाचे सात्विक पदार्थ खाऊन सुद्धा व्रत केले जाऊ शकतं. दिवसभर शक्य तितके भगवान विष्णू नामस्मरण करावे, भगवान शिवाचं नामस्मरण करावं आणि सात्विक विचार ठेवावेत. दिवसभरात काही गोष्टी करणं टाळावे. एकादशीच्या व्रतात साधारणपणे तांदूळ आणि धान्याचे पदार्थ टाळले जातात. मांसाहार, मद्यपान किंवा तामसिक पदार्थ या दिवशी अजिबात सेवन करू नये. जास्त तेलकट किंवा जड पदार्थसुद्धा खाऊ नये. राग, भांडण, अपशब्द आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा. व्रताच्या नावाखाली शरीराला त्रास होईल इतका उपवास अजिबात करू नये. मधुमेह, गर्भावस्था, आजार किंवा औषध सुरू असतील तर कठोर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कठोर उपवास करणं शक्य नसेल तरी चालेल, फक्त मनापासून श्रद्धेने भगवान श्री हरिविष्णूचं नामस्मरण करावं, भगवान शिवाचं ध्यान करावं. सोबतच या दिवशी संध्याकाळी सुद्धा पूजा करावी. दिवा लावावा. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप आपण दिवसभर करू शकता. शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आणि विष्णू मंदिरातही दर्शन घ्यावं. आता या एकादशी व्रताचं पारणं कसं करावं? कारण श्रावणी सोमवारी सुद्धा उपवास असेल. एकादशीचं व्रत द्वादशीच्या दिवशी योग्य पारणं काळात सोडलं योग्य मानलं जातं. त्यामुळे त्या दिवसाचं स्थानिक पंचांग पाहून आपण व्रत पारणं करावं. आधी सांगितल्याप्रमाणे श्रावण पुत्रदा एकादशीबाबत 23 आणि 24 ऑगस्ट अशा दोन्ही तारखा पाहायला मिळत आहेत. एकादशीची तिथी 23 ऑगस्टच्या मध्यरात्री सुरू होऊन 24 ऑगस्टच्या सकाळी समाप्त होत आहे. मात्र 24 ऑगस्टला सोमवार हा एकादशी व्रतासाठी ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे गृहस्थांनी 24 ऑगस्टला एकादशीचं व्रत करून द्वादशीला म्हणजे 25 ऑगस्टला योग्य वेळी पारणं करावं असं सांगितलं जातं. मग श्रावणातील सोमवारची शिवपूजासुद्धा आपल्या प्रादेशिक कौटुंबिक परंपरेनुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या घराच्या कुळाचारानुसार वेगळी पद्धत असल्यास तीच पाळण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही एकादशीला आणि श्रावणी सोमवारचं व्रत कोणत्या पद्धतीने करणार आहात कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.